1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, एका प्रेमी युगुलाला मदत करायला सज्ज झालाय देवडूड। चला बघूया त्यालाही प्रेमाची नौका पहिलं तरी लावता येते का ते। प्रेमाचं स्वप्न दाखवून ती नेहमीच मला प्रेमात मग्न करते। प्रेमाचं स्वप्न दाखवून ती नेहमीच मला प्रेमात मग्न करते। विरहाच्या घोड्यावर बसून मग ती दुसऱ्याशी लग्न करते। असं झालंय आयुष्यातून प्रेम निघून गेलं ना की दर्जा असा घसरतो। सर, तुम्हाला काय वाटलं मी स्वतःहून झोपलोय? मग मी प्रेमात आडवा झालो। माझं प्रेम गेलं। मोगरेश्वर सासवंदी मोगरेश्वर सासवंदी मोगू जासू मो जा थांब। सॉरी, कशाला आलीस ते सांग। पत्रिका द्यायला आले लग्नाची। आज पत्रिका वाटायला सुरुवात केली। देवासमोर पहिली पत्रिका ठेवली। आई म्हणाली जा आपल्या माणसांना पत्रिका देऊन या। आपल्या माणूस म्हणाल्यावर मला पहिलं डोळ्यासमोर तूच आलास रे मोगू। पत्रिका घेऊन आले। लग्नाला यायचं हा मोगू। आजपर्यंत तुला सगळं देत आले, प्रेम, जेवण, माया, आणि तू सगळ्या फेस्टिवल मध्ये असायचास आमच्या घरात। या फेस्टिवलला सुद्धा ये। मी नाही येणार। असं नको ना बोलू। मी नाही येणार। मोगू अजून जखमीवर मीठ टाक माझ्या तू। मोगू मी ये। येणार नाही, मी बोललो ना मी नाही येणार। असं काय करतो मोगू? तुझ्या आवडीचा शालू नेसणार आहे मी। तुझ्या आवडीचा रंग निवडलाय। तुला अष्टरची फुलं आवडतात म्हणून मग तोच हार घेतला मी। आणि तुला तुला सीताफळ बासुंदी आवडते ना, तीच ठेवली आहे लग्नात। तुला कळतंय का? काय? तुझ्या लग्नात माझ्या सगळ्या आवडीच्या गोष्टी आहेत, फक्त मीच नाहीये। असं नको ना बोलू। हे बघ 3 शालू फायनल बघ ना, बघ ना। हे बघ 3 निवडलेत, यातला कोणता नेसू? हा एक आहे, दुसरा आणि हा तिसरा। मला नको दाखवू, तिसरा बरा आहे। तिसरा बरा आहे। सगळं आपलं त्याच्याबरोबर करतेस तू। तुझ्या बरोबरच लग्न ठरवलेलं ना मी। पण आपलं काय ठरलं की आपल्या लग्नामुळे कोणाला त्रास होणार असेल तर आपण लग्न नाही करायचं म्हणून। आता आपल्या लग्नामुळे आपल्या घरातल्यांना, माझ्या मम्मी पप्पांना त्रास होतोय म्हणून घेतलाय ना निर्णय मी। हे बघ आतापर्यंत सपोर्ट केलायस, आता याच्या पुढेही कर ना। अजिबात नाही करत। तुझं माझं प्रेम आहे ना, मग तो कशाला मध्ये आला? आपलं दोघांचं प्रेम आहे। कुणाला कळत कसं नाही आपल्या दोघांचं प्रेम आहे ते? आपली जोडी किती चांगली वाटते बघ ना। सगळे बघतात, किती आनंदाने बघतात बघ। कोणतरी असेलच ना ज्याला आपली दोघांची जोडी आवडत असेल। देव तरी असेलच ना कुठेतरी। देवा तू जिथे कुठे असशील ना, प्लीज आमच्या दोघांकडे बघ। आमची जोडी किती छान वाटते देवा जिथे कुठे असशील ना, जर तू खरंच असशील ना तर धावत ये, मला मदतीला ये। धावत ये। स्वागत नहीं करोगे हमारा? मोगू हे कोण आहे? तुम्ही कोण? आई एम देवडूड ओजी। ओजी म्हणजे? देवडूड द ओरिजिनल। माझी कुठेही शाखा नाही। डुप्लिकेशन से बच के रहना रे बेबी। We don't do this yet. We don't do this. One second. तुम्ही मला लगेच एक्सेप्ट केलं? कसं काय? आम्ही ओळखलं की तुम्हीच ओरिजिनल देवडूड आहात। तुम्ही तेच आहात ना? पृथ्वी तलावर येऊन स्थायिक झाले।
वी डोंट डू दिस हियर, वी डोंट डू दिस हियर. आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे, कारण आज तुम्ही मला पटकन ओळखलेला आहे. दरवेळी मी येतो, परत ते ढॅश ढूश फॅश चमत्कार, खोटे बाण मारा, विजा बिजा, खूप वेळ जातो. पण आज तुम्ही असं मला लगेच अचानक माझं गॉडनेस तुम्ही असं एकदम ऍक्सेप्ट कसं केलं? देवानं काय, आम्ही ना कोकणची माणसं आहोत, आम्ही देवावर शंका नाही घेत. नाही. आणि कसं आहे, आम्ही ना फसायला तयार आहे, फक्त तुम्ही आमचं भलं करा. हा, बस. हो हो, कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शाळी. वी डोंट डू धिस हियर. देवडूडजी, हे तुम्ही इथे काय करताय? इथे काय करतोय म्हणजे, अरे तुमची अर्थता ऐकून मी एकदम फास्ट अँड फ्युरियस आलेलो आहे, एकदम टोक्या. बघू प्रॉब्लेम काय आहे. मोगरेश्वर आणि जास्वंदी काय बागेत जन्माला आलात की काय दोघेही? गार्डन गार्डन हो गया. प्रेमी युगुल दिसताय तुम्ही. मलाच क्युपिडचं काम करायचंय की काय? प्रेम जुळवायला मला खूप आवडतं. अरे पण तुमच्या प्रेमाचा ट्रॅक तर एकदम जोरदार धावतोय. आयुष्याचा कॅनव्हासह तुमचा एकदम रंगबिरंगी आहे. तुम्ही लग्न करू शकता. प्रॉब्लेम हा काय आहे? पत्रिका. पत्रिका. माझ्या लग्नाला यायचं हा. ची चौका, जास्वंदी बागवे, वेडची निवडुंग काटे. ओ, दिल मिले बिना ही टूट गए. डोंट वरी मचा, क्या कर रहा है तू मचा? डोंट वरी बेब. अरे मग काय, तू पळवून घेऊन जा ना हिला. इथे लिहिलेलं आहे की तू धावण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहेस. नाही, बरोबर आहे, सगळं देवा बरोबर आहे. फक्त कसं, आम्हाला घरच्यांच्या विरोधात जाऊन काय करायचं नाहीये. म्हणजे त्यांचं मन दुखेल असं आम्हाला काय करायचं नाहीये. त्यांना त्रास नाही द्यायचा आहे आम्हाला, कारण त्यांचा खूप जीव आहे ना आमच्यावर. शी, 90s काळ बरा होता. लोक लगेच पळून जात आहेत. आजकालची पिढी ना सेन्सिबल झालेली आहे. नाही देवडूड, तसं नाहीये, तसं नाहीये देवडूडजी. ऍक्च्युली काय, माझा पण खूप पप्पांवर जीव आहे आणि पप्पांनी आधीच वॉर्निंग दिली आहे मला की प्रेम प्रकरण अशी घरापर्यंत अजिबात नाही आणायची, आणि आणलीच तर डायरेक्ट कुऱ्हाडीने वार होतील. म्हणजे माझ्यावर पण होतील आणि जो येईल सोबत त्याच्यावर पण होतील. म्हणून देवानं जरा बघा ना, त्यांच्या जिभेतच फक्त जोर आहे की ते करू शकतात. जो बोलता है वो करता है असं बायोहो मध्ये लिहिलेलं आहे त्यांच्या. बापरे, ते स्वभावात काही चेंज करता येईल काय? आय कॅन्ट डू दॅट. स्वभाव चेंज करायचं डिपार्टमेंट ब्रह्मदेवाचं आहे. आय एम देवडूड ऑफ लिटिल थिंग्स. मी छोट्या छोट्या गोष्टी चेंज करू शकतो आणि मोठे मोठे बदल घडवू शकतो. म्हणजे आता तुमचा जो नवरा आहे त्याचं काहीतरी बरं वाईट करतो म्हणजे तुम्हाला लग्न करता येईल. व्हॉट साईड? नाही देवडूडजी, त्याला काहीच करू नका प्लीज. निवडुंग खूप चांगला मुलगा आहे, भेटलाय ना मोगरेश. सांग ना, तू चांगला मुलगा आहे निवडुंग. नाही देवन, खरं ऍक्च्युली खूप चांगला मुलगा आहे, त्याला काय करू नका. म्हणजे हुशार आहे, कोडी सोडवतो, मिक्सर जिंकतो. त्याला काही करू नका प्लीज प्लीज. त्याचं काही वाईट नाही झालं पाहिजे. म्हणजे देवनू कसं आहे की आमचं प्रेम पसरावं म्हणून त्याच्या चादरीची घडी घालणं बरोबर नाही ना. खूपच चांगले आहात रे तुम्ही, खूपच चांगले आहात. एवढे चांगले नका राहू. आता मी काय करायचं? व्हॉट शुड आय डू? देवडूडजी, मी एक सांगू का? तुम्ही मोगरेश्वरला माझ्या पोटी जन्माला घालाल का नाही? व्हॉट? येडीबिडी झालीस तू? सॉरी, त्या काट्याला बाप म्हणू मी? अरे मग काय मोगरेश्वर काय? तू ओरडतोयस माझ्यावर. सॉरी देऊ ना. अगं, मला तुला माझ्या मुलांची आई करायची, तुला माझी आई नाही करायची. मोगरेश्वर, काय बोलते? मी तुला बाबू बाबू बोलतेस ना. ते बाबू वेगळं, हे बाबू वेगळं, तुला कळतंय का? तू माझ्या जवळ राहावं म्हणून मी प्रयत्न तरी करते. मी काहीतरी तू काहीच बोलत नाहीयेस. अगं मी बोलतो, पण असा राहिलो तू एवढे कॉम्प्लेक्स येतील माहितीये मला. सायलेन्स. माझ्या समोर असे कचा कचा नका ना भांड. सॉरी देवडूडजी, सॉरी. नो डोंट, वी डोंट डू दिस हियर प्लीज. तुम्हाला काय आयडिया बिडिया असेल तर मला सांगा, म्हणजे तसं मी करतो. देऊन माझ्याकडे आयडिया काय? मी ना हिच्या बाबांच्या समोर जातो, घरात जाऊन ना सगळं सांगतो आमच्या प्रेमाबद्दल. फक्त मी जाण्या अगोदर त्यांच्या घरातल्या सगळ्या कुऱ्हाडी तुम्ही जड कराल, म्हणजे इनकेस ते माझ्यावर भडकले तर काय उचलू नाही शकणार. मी ती कुऱ्हाड जड करीन, पण तुम्हाला त्या बापानी सोट्यानी मारला तर? सोटा आहे घरी. आहे घरी, 2-2 सोटे आहेत घरी. अरे कसं आहे, तुम्हाला मारणं इज द मोटिव्ह, वेपन इज नॉट द मोटिव्ह. देवानू, एक दुसरं करता येईल काय? माझ्या बदली तुम्ही जाल मागणी घालायला. मी अजून माझ्या प्रेयसीला नाही सांगू शकलो आहे.
तिने मला अजून तंगवून ठेवलंय. मी हिच्या बापाला जाऊन कसं काय सांगणार मला सांगा. मग तुम्ही असं करू नका. तुम्ही काहीतरी सांगा ना. एवढं आलं काहीतरी सांगा. मा सब काम मुझे ही करना पड़ता है. वेट. हे सोपं आहे. हे खूप कठीण आहे. कठीण नको. आपण एक काम करूया. हिचं जे लग्न लागणार आहे त्या मंडपाला आग लावूया. म्हणजे आग लागल्या लागल्या तुम्हाला पळता येईल. नाही नको तेव्हा. नाही नको. म्हणजे हिच्या लग्नात आग नको. कसं आहे मंडपामध्ये ही नवरी असताना जर आग लागली ना तर सगळे हिला अपशकुनी बोलतील. आणि आपला समाज तर तुम्हाला माहिती आहे परिस्थितीला नाही पहिला स्त्रीला दोष देतो. लिहून घेतो. मग असं नको करूया. आणि कसं आहे उद्या ही अपशकुनी झाली ना तर हिच्यावर लग्न कोण करणार. तू करेगा मचा. तू करेगा ना. हा एवढा घाट मी तुझ्यासाठी कर. मला कशी आग लावायला येते ह्यासाठी नाही करत आहे ना. बरोबर सॉरी कर ना तू लग्न. सिस्टर व्हॉट इज द सिस्टर. नाही तो तसाच आहे. उद्या मी ह्याच्या घरी गेले आणि ह्याची आई मला अपशकुनी आली घरात अपशकुनी आली असं बोल टोमडे मारले तर हा काहीच नाही बोलणार की नाही तू. नाही. का नाही बोलणार. का नाही बोलणार. कारण आम्हाला त्यांचं मन दुखेल असं काहीच करायचं नाहीये. त्यांना त्रास नाही द्यायचा आम्हाला. चांगले आहे रे तुम्ही. चल रे मला कंटाळा आला तुमचा. एवढे चांगले नसतं कोण. चांगल्या माणसांशी कसं वागायचं ना मला नाही कळत आता. चल रे तुम्ही खरंच माणूस आहात का. एकच मिनिट. माणूसच आहात तुम्ही यार. मला नाही. चल मला नाही. माझ्या आयडिया संपल्या. तुम्हाला सांगायचं सांगा. नाही देवनर काहीतरी. तुम्ही एक काम करा 30 दिवसांचं लॉकडाऊन लावा. कोरोना. आता मी तुम्हाला चांगलं बोललो होतो. 2 मिनिटात वेळ बदलली. जज्बात बदलले. हालात बदलले. व्हॉट इज दिस. तुमचं प्रेम जुळावं म्हणून मी अख्ख्या जगाला मृत्यूच्या घाईत ढकलू. नाही देवडूरची कोणाला मारायचं नाहीच आहे आपल्याला. अरे पण करोनामध्ये लोक मरणार नाही का सिस्टर. नाही देवडूरची कोणाला मारायचं नाहीये. तुम्ही ती तिसरी लाट आलेली ना तेवढूसच कोरोना आणा. अच्छू आली फक्त अच्छू. म्हणजे सगळे घरात कोंडून राहतील आणि मग आम्हाला 30 दिवस वेळ मिळेल. गाईज हे करोना आणणं किंवा वादळ आणणं भूकंप आणणं पाऊस पाडणं हे मी नाही करू शकत. ते माझं डिपार्टमेंट नाहीये. आय एम देवडूड ऑफ लिटिल थिंग्स. येस. तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का. तुमचा प्रॉब्लेम एवढूसा आहे. एवढूसा. वैभव झूम इन. एवढूसा आहे. तुम्ही तो ओव्हर थिंक करून 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 ना मोठा केलेला आहे. ओव्हर थिंकिंग इज द मेन इलनेस ऑफ टुडे. पण मग आता काय करणार. हा खूप घाबरतो म्हणजे जाऊन सांग ना. सोपं आहे. नाही ऐकणार पप्पा याचं. मोगरेश्वरचं तर अजिबात नाही ऐकणार पप्पा. 1 सेकंड. मग असं कोण त्यांच्या आयुष्यात आहे ज्याचं ते ऐकू शकतात. म्हणजे बेस्टी ही #बेह वगैरे कोणी आहे का. म्हणजे आपण त्यांना कन्व्हिन्स करायला लावू शकतो तुमच्या पप्पांना. पप्पा म्हणजे तुमचे आजोबा. बट ही इज डेड. आप्पा म्हणजे आजोबा नाही आमचा डॉग. डॉग ते गेलेत. ऍक्च्युली काय झालं आप्पा गेल्यानंतर आमच्या घरी डॉग आला ना तर पप्पांना असं वाटतं की पुनर्जन्म घेऊन आप्पाच आलेत. आजपर्यंत म्हणजे सगळी कामं आप्पांना विचारूनच करतात पप्पा. तुला माहितीये का निवडुंग आलेला ना जेव्हा मला बघण्याचा कार्यक्रम होता ना तेव्हा आधी पप्पांनी आप्पांना दाखवलं. तुला माहितीये आप्पांनी असं 1 मिनिट बघितलं वेळ घेतला आणि मग हो असं दिलं उत्तर आणि मग हे निवडुंगला पसंत केलंय. अटरली वाईट. नाही चांगली आयडिया आहे. चांगली काय आयडिया आहे. त्याच्यावर मला एक जबरदस्त आयडिया सुचले. काय. मला ना लग्नाच्या मंडपात उभा करा पण ना तुम्ही नंतर कुत्र्याला गांगरवा हिप्नोटाईज वगैरे काहीतरी करा. हिप्नोटाईज. तू काय करेल धावत जाईल आणि निवडुंगच्या हातातला हार आणेल आणि माझ्या हातात देईल आणि माझं धोतर ना खेचत नेऊन मला पाटावर उभा करेल हिच्या समोर. मग हिच्या पप्पांना काय वाटेल आप्पाने ह्याला सिलेक्ट केलंय निवडुंगला रिजेक्ट केलंय मग माझं लग्न होईल हिच्याशी. फालतू सिनेमे बघणं बंद करा. कॉपी करणं सोडा. ओरिजिनल काही असेल तर आणा. आणि मुळात ॲनिमल डिपार्टमेंट माझ्याकडे नाहीये आणि सध्या वर ना ॲनिमल्सवर खूप राजकारण सुरू आहे. मी इथे काही करणं टू रिस्की. आय कांट डू दिस. प्लीज. आणि मला कळत नाहीये यार. मला इथे सरळ दिसतंय की तुम्ही पळून गेल्यावर तुमचं लग्न होणार आहे. 1 वर्षात मुलगी 1 वर्ष गॅप 3ऱ्या वर्षात मुलगा 5 वर्षात तिचा बाप पण थंड होणार आहे. मग सगळं सुफल संपूर्ण ऑल इज वेल. नाही तसं नाही पण 5 वर्ष माझ्या पप्पांना त्रास तर होणार. त्यांना वेदना होणार ना. येऊ दे ना वेदना. याच्या आधी काय वेदना झाल्या नाहीत काय तुझ्यामुळे. काढू का लिस्ट. काढू. फुकट ते पिकनिकला गेली होती त्यांचे त्याला माहित नाहीये.
कसे कोण आहे रे मचा? ये कोण आहे मचा? सॉरी सॉरी काय सॉरी? मला आता अजिबात तुम्हाला काय सांगायचं असेल तर सांगा, नाही तर आय विल लिव्ह. आय विल लिव्ह. लय कपल वाट बघतायत माझी. बोल ना, तू तरी आयडिया दे ना काहीतरी. देवाने एक काम करूया, काय? जो नवरा मुलगा आहे ना त्याच्या गाडीचा ब्रेक फेल करूया. मोठावाला नको, छोटावाला. छोटावाला हा. म्हणजे काय होईल, फक्त मंडप मिस झाला पाहिजे, पुढे जाऊन थांबू दे कुठेतरी, मंडपात नाही आला पाहिजे. कोण आहे मी? देवडूड ऑफ मेकॅनिक आहे मी. कसं वाटेल ते हे मी असं जाऊन तिकडे गाड्याचे ब्रेक हे करतोय. म्हणजे मी करू शकतो पण मला करायचं नाहीये. प्लीज देवडूड, तुम्ही नका करू हे सगळं प्लीज. उद्या माझं लग्न होणार आहे त्याच्या बरोबर. मग कसं कसं संसार करणार त्याच्या बरोबर मी? सिस्टर तू ना पहिलं ठरव काय? तुला कोण हवाय. तो नवरा म्हणून हवाय, हा नवरा म्हणून हवाय, कोण तिसराच हवाय. तू 5-6 दगडांवर नको पाय ठेवू सिस्टर. तू कोण स्पायडर आहेस का? मला बोलले ते तिकडून बोलतायत, तिकडे डोळे तुझ्याकडे पाठीकडनं बोलतात ते. मला बोलले तेव्हा तिला बोलू नका ना, ती रडायला लागते, मग थांबवणं कठीण जातं. मग तो निवडून गेला कळणार मी हिला रडवलं, मग तो मला फोन करणार कायकू रे इसको रडवता कायकू रे. मग ते लय प्रॉब्लेम होतो. उडंगू आणि तुम्ही बोलता एकमेकांशी. हे काय रिलेशनशिप आहे? या रिलेशनशिपचं सोल्युशन माझ्या गाईडबुक मध्येच नाही आहे. अरे काय करायचं आता? काय करायचं काय आता? देवानू, काय देवानू? आम्हाला बाकीच्यांना त्रास नाही द्यायचा. नाही द्यायचंय. मी मला त्रास देऊ शकतो. कसा घेऊ शकतो? एक काम करा, हिला चिरतरून ठेवा आणि मला मारून टाका. त्यांनी काय होणार? मग मला ना परत कुणाच्या तरी पोटात टाका, मी जन्म घेतो आणि 21 वर्षानंतर पुन्हा वेगळ्या देहाने वेगळ्या चेहऱ्याने हिला लाईन मारतो. तू असा घास तू असा पण नाही खातेस राजा. तू ना असा खातोय. मोगरेश्वर तुझा ना सुगंध काढून घेतला. आखेत ना नाही काढणार आहे मी सुगंध. का कशाला लपवतोयस? फालतू आयडिया का देतोय? एवढा मी कधीच चिडलेलो नाही. व्हॉट इज धिस मोगरेश्वर? सांगतोय तुला जाऊन सांग तरी ऐकत नाहीयेस. एवढं असेल तर मला धाडस तरी द्या ना. अरे मी नाही देऊ शकत बाबा धाडस. का काय माझ्याकडे ते डिपार्टमेंट नाहीये. तुम्ही ना देवडूड म्हणून खूप चांगले आहेत, पण पॉवरले लिमिटेड दिले तुम्हाला. कम अगेन. सॉरी मागचं खोड रबर. मागचं खोड रबर काय बोलला? खोडून टाका पुसून टाका. सॉरी मागचं खोडून टाका. माझ्याकडे पावर नाही. माझ्याकडे पावर नाही. मग मी काय विचार करायचा? म्हणून जो तो तुम्हाला पहिला भेटला ना, तुमच्याकडे चमत्काराचं प्रूफ मागितलंय, तर तुम्ही हे नाही जमत, ते नाही जमत, हे नाही करू शकत, ते नाही करू शकत सांगताय. जास्त बोलतोयस. बेबस डोंट ब्लेम अस. सॉरी. मचा क्या चमत्कार मतलब क्या आहे रे मचा? काय चमत्कार म्हणजे काय? गाडीचा ब्रेक फेल करणं म्हणजे चमत्कार आहे? डॉगला हिप्नोटाइज करणं म्हणजे चमत्कार आहे? नाही राजा. एक भाजीवाला जेव्हा पैसे साठवून त्याच्या मुलीला IAS बनवतो ना, तो चमत्कार आहे. इंडिया मॅच जिंकल्यावर जेव्हा जाती धर्म पंथ विसरून सगळे एकमेकांना मिठ्या मारतात ना, तो चमत्कार आहे राजा. अख्खं जग आपल्या विरोधात असताना जेव्हा एक प्रेमी आपल्या प्रेमासाठी ठामपणे उभा राहतो ना, तो चमत्कार आहे. काय म्हणजे काय म्हणणं काय? तू म्हणतो आपण जेव्हा देवाकडे बुद्धी मागतो तेव्हा देव काय डिश बुद्धी असं देत नाही. तो तुम्हाला संधी देतो अभ्यास करायची, शिकायची, बुद्धी वाढवायची. जेव्हा तुम्ही देवाला म्हणता की देवा जगाचं चांगलं होऊ दे, तेव्हा देव काय जगाचं डिश चांगलं केलं असं नाही होत. तो तुम्हाला संधी देतो जगाला चांगलं बनवायची. आणि जेव्हा तू माझ्याकडे धाडस मागतोस ना राजा, तेव्हा मी काय तुला धाडस नाही देत. मी तुला संधी देतो धाडस दाखवायची. आणि ही संधी तुझ्याकडे आहे. जा तिच्या वडिलांना जाऊन सांग, नाहीतर पळून तरी जा. तू धाडस दाखव तर बाकी मैं हूं ना. अरे वी डोंट डू दिस हियर यार. काय करतोयस तू? आले देवा. काय आली आहे? आवर आले आणि धाडस पण आले. आता जाऊन मी सांगतो डायरेक्ट माझं हिच्यावर प्रेम आहे. बस 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 लगेच जा. बाकी मी इथे बसून बघतो. एक मिनिट देवडूडजी ऐका ना. ते पप्पांच्या भीतीने मी खूप गावाच्या बाहेरच बोलवलं लांब एकदम. तुम्ही डिश करून असं गावात सोडता काय? गेट लॉस्ट. आता मी ते एवढं
परफॉर्मन्स, शेवटचा पॅच तर कहर, क्या बात. सई. ओ माय गॉड असा परफॉर्मन्स होता. देवडू 2.0 खूपच आवडलाय. रिलेटेबल आहे, अप्रोचेबल वाटतात हे देवडूड जे आहेत ते. म्हणजे मित्राप्रमाणे हाक मारली तरी येऊ शकतील मदतीला असं वाटतं. आणि मला एक गोष्ट काय आवडली की इथे काही आपण चमत्कार किंवा ह्याला अजिबात एनकरेज करत नाहीये. आपण माणसाच्या आतमध्ये जे चमत्कारी शक्ती आहे किंवा इच्छाशक्ती आहे त्याला आपण एनकरेज करतोय. ही खूप अमेझिंग गोष्ट आहे. ती लिखाणातून येते आणि ती आली आहे. मस्त सादर केलं, छान लिहिलं होतं, छान सादरही केलं. सचिन मोटेंची संकल्पना आहे आणि श्रमेश तू लिहिलंस, फार मजा आली. थँक्यू.